आणि विधानसभेत शहापूरमधल्या प्रकरणाचे पडसाद आज उमटले। या घटनेला 24 तास झाले, कारवाई काय झाली असा प्रश्न नाना पटोले यांनी विचारलेला होता। शहापूर घटनेत कडक कारवाई होईल असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलेलं आहे। आणि शहापूरच्या शाळेत नेमकं काय घडलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। शाळेतल्या मुलींच्या शौचालयामध्ये रक्ताचे डाग आढळलेले होते। त्यामुळे विकृत मुख्याध्यापिकेने मुलींना शाळेच्या हॉलमध्ये एकत्र बोलावलं आणि प्रोजेक्टरवरती रक्ताच्या डागांचे फोटो दाखवले। इतकंच नव्हे तर या मुख्याध्यापिकेने त्या मुलींच्या हाताचे ठसे घेतले। शिक्षिका आणि मावशांनी त्या मुलींचे कपडे काढून तपासणी केली। विकृत मुख्याध्यापिकेने त्यांना तसे आदेश दिलेले होते। शाळेच्या मुलीच्या हाताच्या बोटाचे ठसे घेऊन भिंतीवर लागलेल्या रक्ताचे ठसे प्रोजेक्टवर दाखवत जबरदस्तीने व्यवस्था करून तपासणी केल्या। अध्यक्ष महाराज, या घटनेला जवळपास 24 तास उलटून गेलेले आहेत। अध्यक्ष महाराज, कुठलंही काही नाही, काय चाललंय या महाराष्ट्रात? अध्यक्ष महाराज, खरंच अध्यक्ष महाराज, आज मी पेपरला घटना वाचून आम्हालाच काही बरं वाटायला नाही। हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र। अध्यक्ष महाराज, अजूनही सावित्रीबाईवर अन्याय चाललाच आहे, हे बरोबर नाही। अध्यक्ष महाराज, जी माहिती आज सभागृहात दिली आहे ती अत्यंत गंभीर आहे, त्यामुळे शासनाची याची सखोल चौकशी करून उचित उपाययोजना करावी। हो हो हो, अगदी कडक कारवाई केली जाईल। त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतलेली आहे, मुख्यमंत्री महोदयांनी कारवाईचे आदेश दिलेले आहे। मासिक पाळी आली आहे का हे तपासण्यासाठी अशा पद्धतीचा गलिच्छ प्रकार त्या ठिकाणी केला गेला। याच्यामध्ये ज्या मुख्याध्यापक बाई आहेत त्यांच्यावरती FIR झालाय, त्याच्याशिवाय ज्या सहकारी त्यांच्या तिथल्या ज्या असतील त्यांच्यावरही गुन्हे नोंद झालेले आहेत। पण हा एक अतिशय असंवेदनशील प्रकार आहे। विद्यार्थिनींना काय वाटत असेल याचा विचार व्हावा आणि अशा घटना, गंभीर प्रकार यांना तर खपवून नाहीच घेतलं पाहिजे अशा गोष्टींना, परंतु गंभीर प्रकार भविष्यामध्ये इतर कुठल्याही शाळेमध्ये राज्याच्या होऊ नये याची खबरदारी आपण घेतली पाहिजे। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा विषय मी आज सभागृहात मांडत आहे। धन्यवाद सभागृह। अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि शाळा जे कोणी मुख्याध्यापिका असतील, शाळा व्यवस्थापन असेल, निर्लज्जपणाचा कळस आहे, बेशरमपणा आहे हा। एखाद्या मुलीला पाळी आली किंवा काय, तुम्ही त्यांची आई बनून तिथे त्यांना संरक्षण द्यायचं असतं, त्यांना शिकवायचं असतं, त्यांची काळजी घ्यायची असते। यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे। या शाळेला खरं तर बंद करण्याची नोटीस द्यायला पाहिजे, शाळेची मान्यता काढून घ्यायला पाहिजे। म्हणजे इतक्या निर्लज्जपणे हे सगळे कसे वागू शकतात?